नमस्कार भक्तो, पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या स्वामी सेवा चॅनलवरील एका नवीन व फ्रेश व्हिडिओमध्ये। भक्तो, वर्ष 2023 मध्ये धनतेरस केव्हा आहे, धनतेरस पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच धनतेरसला नवीन वस्तूंच्या खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या व्हिडिओला आपल्या व तुमच्या कुटुंब परिवाराच्या भल्यासाठी पूर्णतः अगदी ध्यान देऊन जरूर पहा। भक्तो, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस साजरी केली जाते। पंचांगांच्या अनुसार यावर्षी 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवारच्या दिवशी दुपारी 12:35 धनतेरसची सुरुवात होईल आणि 11 नोव्हेंबर 2023 दुपारी 1:57 याची समाप्ती होईल। धनतेरसला पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:20 सुरू होईल, जो की रात्री 8:20 पर्यंत राहील। त्रयोदशी प्रारंभ 10 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 12:35 सुरू होईल, जो की दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 1:57 समाप्त होईल। बघतो तर मग अशा वेळी या वर्षीच्या धनतेरसला खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे। त्यामुळे धनतेरसला सोने, चांदी आणि भांडी किंवा मग घरातील इतर अन्य कोणतेही सामान हे खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे। दुपारी 2:35 ते सायंकाळी 6:40 पर्यंत राहील। आणि जर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच की तुम्ही 11 नोव्हेंबरला दुपारी 1:56 पर्यंत खरेदी करू शकता, कारण की धनतेरस तिथी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राहील। यात्र मग बघतो, आता हे जाणून घेऊयात की धनतेरसच्या पावन दिवसाच्या पर्वात आपणास कोणकोणत्या वस्तूंची खरेदी केली पाहिजे। बघतो, ही सर्व माहिती सांगण्यापूर्वी तुम्हा सर्व प्रिय दर्शकांना माझी एक छोटीशी प्रार्थना आहे। जर तुम्ही आपल्या प्रिय इष्टदेवतेचे गोड नाव अजूनही कमेंट्स बॉक्स मध्ये टाईप केले नसेल तर त्वरितच टाईप करा। तुमची प्रिय इष्टदेवता तुमच्या सर्व मनवांचित इच्छांना अवश्यच पूर्ण करेल। बघतो, खास करून 5 दिवसांपर्यंत चालणाऱ्या दिवाळीच्या या महापर्वामध्ये धनतेरसचा सण सर्वात पहिल्या दिवशी साजरा केला जातो आणि हिंदू वेद पौराणिक मान्यतांच्या अनुसार धनतेरसच्या तिथीला भगवान धन्वंतरींचा जन्म झाला होता। भगवान धन्वंतरींना आयुर्वेद आणि चांगल्या सुदृढ तब्येतीसाठी देवतेच्या रूपामध्ये पूजले जाते। दिवाळीला धनतेरसच्या दिवशी श्रीदेव धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य आणि चांगल्या व सुदृढ तब्येतीचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्यासोबत या दिवशी खरेदी करण्यासही खूपच शुभ मानले जाते। धनतेरसच्या दिवशी प्रत्येक प्रकारच्या अनेक नवीन कार्यांना करण्यास प्रारंभ केला जाऊ शकतो। या दिवशी विशेष करून सोने आणि चांदीचे आभूषण, नवीन भांडी इत्यादी खरेदी केली जातात। धनतेरसच्या दिवशी अशा प्रकारच्या विशेष वस्तूंची खरेदी केल्याने साक्षात श्री धनलक्ष्मीचा जागृत आशीर्वाद मिळतो। मान्यता अशी आहे की धनतेरसच्या दिवशी आपण ज्या पण वस्तूंची खरेदी करून आणतो त्यामध्ये 13 पटीने वृद्धी होते, अर्थात वाढ होत जाते। त्यामुळे तुम्हाला हे ध्यानात ठेवावे लागेल की तुम्ही अशी कोणतीही चूक करू नका। तुम्ही अशा कोणत्या वस्तूला खरेदी करून आणू नये ज्याने की तुमच्या जीवनात अशुभता प्रवेश करून जाईल। तर धनतेरसच्या दिवशी या वस्तू कोणत्या आहेत, खास करून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्हाला या 13 विशेष वस्तूंपैकी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी विशेष वस्तूची खरेदी केलीच पाहिजे। जर तुम्ही या सर्व 13 वस्तूंना खरेदी करू शकत नसाल तर यांपैकी तुमच्या सामर्थ्यानुसार जी पण अशी ती वस्तू जी की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिला आपल्या घरी खरेदी करून आणू शकता। धनतेरसच्या दिवशी श्री महालक्ष्मी, कुबेर देवता आणि श्रीदेव धन्वंतरी भगवंतांची पूजा केल्याने व्यक्तीचे घर कायम व नेहमीच धनधान्य, सुख सुविधांनी आणि वैभवाने भरून राहते। धनतेरसच्या दिवशी जे लोक सोने चांदीने बनवलेले आभूषण, दागदागिने किंवा मग सोने चांदी खरेदी करू शकत नसतील तर त्यांनी काही अशा वस्तू नक्कीच खरेदी केल्या पाहिजेत ज्या की मी आता तुम्हाला सांगण्यात जात आहे। व्हिडिओला ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा, याच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका। सर्वात पहिली वस्तू आहे झाडू। धनतेरसच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करण्यास खूपच शुभ मानले जाते। झाडूला श्री लक्ष्मीजीचे प्रतीक मानले जाते आणि असे मानले जाते की नवीन झाडूने धनतेरसच्या दिवशी पूजा करून नंतर तिचा प्रयोग केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सुख समृद्धीचा वास होऊन जातो। जर तुम्ही सामर्थ्यवान असाल तर धनतेरसच्या दिवशी एका झाडूचे गुप्तदान केले पाहिजे। यास तुम्ही कोणत्याही मंदिराच्या पायरीशी किंवा मग अशा एका कोणत्याही जागी जिथे की कोणीही गरजूवंत व्यक्ती या झाडूला उचलून नेऊ शकेल अशा स्थानी तुम्ही या झाडूला ठेवून आले पाहिजे। दुसरी वस्तू आहे अखंड साबूत धने। तुम्ही धनतेरसच्या दिवशी काही घेऊन या अथवा नका आणू, परंतु अख्खे धने तर प्रत्येक जण आणू शकतो। अखंड साबूत धने आणून
दिवाळीच्या दिवशी तुम्ही यांची पूजा केल्यानंतर आपल्याच घरामध्ये एका कुंडीमध्ये घालून ठेवले पाहिजे. आणि असे केल्याने हे बोलले जाते की तुमच्या घरामध्ये जे पण धन आहे किंवा मग जे पण धन येत आहे त्यामध्ये भरभराट होऊ लागते. आणि जर येता जाता काही अनावश्यक खर्च होत असतील तर त्यामध्येही निर्बंध लागतात. या दिवशी मीठ सुद्धा खरेदी करून आणले पाहिजे. आणि जर हे मीठ तुम्ही रोजच्या वापरातीलच खरेदी करून आणता तर हे खूपच शुभ आहे. नंतर तुम्ही यास वापरू शकता. धनतेरस पासून ते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, गोवर्धन आणि भाऊबीजच्या दिवशी तुम्ही याच मिठाचा प्रयोग करा. आणि दिवाळीच्या पहिल्या 5 दिवसांपर्यंत तुम्हाला याच मिठाने घरामध्ये लादी पोछाही करून घेतला पाहिजे. निरंतर 5 दिवसांपर्यंत घरात लादी पोछा केल्याने घरामधील दरिद्रता नष्ट होऊन जाते आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही निघून जाते. चौथी वस्तू जी तुम्हाला घरी आणली पाहिजे तर ती आहे गोमती चक्र. असे बोलले जाते की ज्या घरामध्ये गोमती चक्र असते तेथील घरात सुख, सौभाग्य आणि समृद्धीची वृद्धी होते. गोमती चक्र घरात ठेवल्याने वास्तुदोषही दूर होऊन जातो. आणि घर परिवारामध्ये कोणत्याही सदस्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असेल तर धनतेरसच्या दिवशी गोमती चक्र आणून त्या व्यक्तीच्या हातून यांची पूजा करून घेऊन नंतर तुम्हाला या गोमती चक्रांना आपल्या घराच्या मंदिरामध्ये, नंतर धन ठेवण्याच्या स्थानी तुम्हाला ठेवून द्यायचे आहे. असे केल्याने ज्या पण संबंधित अडचणींच्या परेशानी आहेत त्या सर्व समस्या दूर होऊन जातात. तुम्हाला या सर्व वस्तू मार्केटमध्ये पूजेचे साहित्य असलेल्या दुकानामध्ये अगदी खूपच स्वस्ताने मिळून जातील. 5वी वस्तू आहे कवड्या. या कवड्या तुम्हाला पांढऱ्या, भुऱ्या, पिवळ्या रंगाच्या, चॉकलेटी रंगाच्या मिळून जातील. परंतु तुम्हाला ज्या कवड्या आणायच्या आहेत त्या एकतर पांढऱ्या घेऊन या किंवा मग पिवळ्या रंगाच्या कवड्या घेऊन या. असे बोलले जाते ज्या घरामध्ये कवड्या अस्तित्वात असतात तेथे श्री लक्ष्मी कायम स्थायी स्वरूपात वास करते. या कवड्या लक्ष्मीला आकर्षित करतात. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी तुम्ही 5, 7, 11 किंवा 13 कवड्यांना आणून तुम्ही इच्छिता तर धनतेरसच्या सायंकाळी किंवा मग दिवाळीच्या दिवशी रात्री यांची पूजा करून हळद, कुंकू, अक्षतांना अर्पण करून नंतर एका लाल कापडामध्ये यांना पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथे पण धन पैसा ठेवता तेथील स्थानी ठेवून दिले पाहिजे. दरवर्षी तुम्ही याच जुन्या कवड्यांची पूजा करू शकता. दरवर्षी तुम्हाला नवीन कवड्या खरेदी करण्याची गरज नाहीये. आणि जर तुम्ही नवीन कवड्या खरेदी करूच इच्छिता तर जुन्या कवड्यांना तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करा. 6वी वस्तू आहे श्रीयंत्र. श्रीयंत्र खरेदी करतेवेळी हे निरखून पहा की त्यावर सर्व चिन्हे, सर्व ज्या पण निशाणी असतात त्या सर्व अगदी चांगल्या प्रकारे अंकित असल्या पाहिजेत. श्रीयंत्र ज्या पण घरामध्ये असते, ज्या घरामध्ये श्रीयंत्राची नियमितपणे पूजा केली जात असेल तर तेथील स्थानीही कधी धनाची कमी होत नाही. श्रीयंत्राच्या उत्पत्तीच्या संबंधित आपल्या वैदिक धार्मिक पुराणांमध्ये वर्णन मिळते. एकदा श्री महालक्ष्मी रुष्ट होऊन पृथ्वीला सोडून वैकुंठ लोकात निघून गेली. माता राणीच्या वैकुंठात निघून जाण्याने पृथ्वी लोकावर समस्या प्रकट होऊ लागल्या. सर्व ब्राह्मण आणि महाजन लक्ष्मी विना निर्धन बनले. तेव्हा ब्राह्मणांपैकी श्रेष्ठ वशिष्ठ मुनींनी हा निश्चय केला की मी श्री लक्ष्मीला प्रसन्न करून पृथ्वीवर परत माघारी घेऊन येईल. जेव्हा मुनी वशिष्ठ वैकुंठात जाऊन श्री महालक्ष्मीला भेटले तेव्हा त्यांना हे माहीत झाले की लक्ष्मी तर अप्रसन्न आहे आणि ती कोणत्याही स्थितीमध्ये पुन्हा पृथ्वी लोकात येण्यास तयार नाहीये. तेव्हा वशिष्ठ मुनींनी तिथेच बसून श्रीहरी विष्णूंची आराधना सुरू केली. विष्णूंनी प्रसन्न होऊन मुनी वशिष्ठांना आपले दर्शन दिले. त्यावर ऋषी वशिष्ठांनी श्री विष्णूंना सांगितले की आम्ही पृथ्वीवर लक्ष्मी विना खूपच दुःखी आहोत. आमचे सर्व आश्रम ओसाड पडले. पृथ्वी लोकावरील वैभव समाप्त होणारे आहे. हे ऐकून श्री हरी विष्णू नारायण वशिष्ठ मुनींना आपल्यासोबत घेऊन श्री लक्ष्मी माता राणी जवळ पोहोचले आणि तिला मानवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही श्री लक्ष्मी माता मानतच नव्हती आणि ती बोलली, मी पृथ्वीवर कोणत्याही परिस्थितीत पृथ्वी लोकात पुन्हा जाण्यासाठी तयारच नाहीये. आणि जेव्हा 4ही दिशांना माता राणी श्री लक्ष्मी पृथ्वीवर पुन्हा माघारी न येण्याची बाब पसरली तेव्हा देवी देवतांचे गुरुग्रह देवांनी एक युक्ती सुचवली. त्यांनी सांगितले की आता श्रीयंत्र साधनेचाच एकमात्र उपाय शिल्लक राहिलेला आहे, ज्यास केल्याने धनाची देवी श्री महालक्ष्मीला पुन्हा पृथ्वी लोकावर यावेच लागेल. गुरु बृहस्पतींजींच्या निदर्शनानुसार श्रीहरी नारायणांनी धातूवर श्रीयंत्राची निर्मिती केली आणि त्यास मंत्रसिद्ध प्राणप्रतिष्ठा करून दिवाळीच्या 2 दिवस अगोदर धनत्रयोदशीला श्रीयंत्रावर स्थापित करून विधी विधानाने त्याचे पूजन केले. पूजन समाप्त होता होता माता राणी श्री लक्ष्मीला तिथे यावेच लागले आणि ती बोलली की मी कोणत्याही स्थितीत इथे येण्यास तयार नव्हती. असा माझा
दृढ निश्चय होता व मी असा प्रण घेतला होता. परंतु गुरु बृहस्पतींजींच्या युक्तीमुळे मला यावेच लागले. कारण की श्रीयंत्र माझा आधार आहे आणि यामध्येच माझा आत्मा वास करतो. त्यामुळे बघतो हेच धार्मिक सिद्ध असलेले कारण आहे की धनतेरसच्या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून आणले पाहिजे आणि यास आपल्या घरामध्ये स्थापित केले पाहिजे. 7वी वस्तू आहे 7 मुखी रुद्राक्षाची माळ किंवा मग 7 मुखी कोणतेही एक रुद्राक्ष. जर तुम्ही धनतेरसच्या दिवशी 7 मुखी रुद्राक्षास आपल्या घरी आणता आणि मग याची विधिविधानाने पूजा करता किंवा मग श्री महाकाल महाराज शिवशंकरांच्या पूजेमध्ये या रुद्राक्षाचा प्रयोग करता, महादेवांच्या कोणत्याही मंत्राचा जप करता, तर यानेही तुमच्या घरामध्ये कधी कोणती परेशानीची बाधा येत नाही. सोबतच कोणत्याही प्रकारचे अकाल मृत्यूची कधी भीती राहत नाही. कारण की दिवाळी दिव्यांचा सण असतो आणि या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या सामर्थ्यानुसार दिवे प्रज्वलित केले जातात. धनतेरसच्या दिवशीही दिवे लावले पाहिजेत. जर तुम्ही इच्छिताय की तुमच्या घरामध्ये साक्षात श्री लक्ष्मीचा वास सदैव बनून राहावा, पूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये कधी धनाची कमी राहता कामा नये, तुम्हाला कधी कर्ज घेण्याची वेळ येऊ नये, तर अशामध्ये धनतेरसच्या दिवशी सायंकाळी तुम्ही 13 दिवे घराच्या आतमध्ये आणि 13 दिवे घराच्या बाहेर प्रज्वलित करावे. असे केल्यानेही श्री धनलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि धनतेरसच्या दिवशी जी 8वी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला मातीचे दिवे अवश्यच खरेदी करून आणले पाहिजे. मातीचे दिवे तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार खरेदी करून आणू शकता आणि जर शक्य असेल तर कोणा गरजूवंत व्यक्तीला जिथे धनाचा अभाव असेल तर अशा व्यक्तीस तिच्या घरामध्ये तुम्ही मातीच्या दिव्यांसकट तेल व वातींचे दान करू शकता. याने श्री लक्ष्मी तुमच्यावर अतिप्रसन्न राहते. 9वी वस्तू आहे जी तुम्ही आणली पाहिजे ती आहे श्री लक्ष्मी आणि श्री गणेशांची मूर्ती. तसे तर मातीचीच मूर्ती घरी आणणे शुभ असते, परंतु जर तुम्ही मातीची मूर्ती आणू इच्छित नसाल तर धातूची मूर्ती जसे की तुम्ही तांब्याची, पितळीची, चांदीची मूर्ती आपल्या घरी आणू शकता. आणि जर तुमच्याजवळ पहिल्यापासूनच मूर्ती असतील तर हे आवश्यक नाहीये की तुम्ही दर दिवाळीला नवीन मूर्ती आणावी. त्यामुळे तुम्ही दरवर्षी नवीन मूर्ती खरेदी करू नका. परंतु तेथेच जर मातीची मूर्ती असेल तर त्यांचे विसर्जन करून तुम्हाला धनतेरसच्या दिवशी नवीन मूर्त्या आणून त्यांची विधिविधानाने पूजा केली पाहिजे. धनतेरसच्या दिवशी खरेदी केलेल्या नवीन मूर्त्यांची पूजा तुम्हाला दिवाळीच्या सायंकाळी रात्री केली पाहिजे. धनतेरसच्या दिवशी तुम्ही श्री गणेश आणि माता राणी श्री लक्ष्मीची जी मूर्ती खरेदी कराल तेव्हा हे ध्यानात ठेवा की दोन्ही मूर्त्या ह्या वेगवेगळ्या असल्या पाहिजेत आणि या दोन्ही मूर्त्यांमध्ये श्री गणेश आणि लक्ष्मी माता बसलेल्या मुद्रेमध्येच असाव्यात. कारण की उभ्या स्थितीतील आणलेल्या ज्या मूर्त्या असतात त्या उग्र स्वभावाच्या आणि चंचल मानल्या जातात. जर तुम्ही उभ्या मुद्रेतील मूर्ती घेऊन येता तर अशामुळे तुमच्या घरामध्ये निरंतर धनाचा अभाव बनून राहू शकतो. आणि तुम्हाला हेही ध्यानात ठेवावे लागेल की तुम्ही जी पण मूर्ती खरेदी करून आणाल ती कुठूनही खंडित अथवा तुटकी चिर गेलेली असता कामा नये. गणपतीची मूर्ती खरेदी करताना ही काळजी घ्यावी की त्यांची जी सोंड आहे ती डावीकडे वळलेली असावी आणि त्यांचा वाहक मूषक राजही त्या मूर्तीमध्ये जरूर असला पाहिजे. आणि श्री गणेशांच्या हातामध्ये लाडू अथवा मोदकही असला पाहिजे. तसेच श्री लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती कमळावर विराजमान असली पाहिजे आणि तिच्या हातामध्ये सिक्के असावेत किंवा मग सिक्के पडण्याच्या अवस्थेमध्ये असावेत. अशा मूर्त्यांना घरात आणणे खूपच शुभ असते. बरीचशी लोक धनतेरसच्या दिवशी घुबडावर विराजमान मूर्ती अथवा फोटोची प्रतिमा आपल्या घरी घेऊन येतात. परंतु तुम्हाला हत्ती किंवा मग कमळावर विराजमान असलेलीच लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटोची प्रतिमाच आपल्या घरी आणली पाहिजे. कधीही प्लॅस्टर ऑफ पॅरिस ज्यास आपण पीओपी बोलतो अशा मूर्तींना या दिवशी खरेदी करू नये आणि पूजेतही त्यांचा प्रयोग करू नये. तुम्ही केवळ मातीची अथवा धातूचीच मूर्ती आपल्या घरी घेऊन यावी. यात तुम्ही पंचधातूची ही अष्टधातूची मूर्ती आणू शकता. धनतेरसच्या दिवशी तुम्हाला जी 10वी वस्तू खरेदी करायची आहे ती आहे कुबेर यंत्र. बघतो हे कुबेर यंत्र ज्या घरामध्ये असते तेथील घरात धनाचे देवता श्री कुबेरांचा वास असतो. सोबतच श्री लक्ष्मी तेथे वास करते. तुम्हाला घराच्या उत्तर दिशेमध्येच धन कुबेर यंत्राची स्थापना केली पाहिजे. या दिशेची योग्य निर्मिती घर परिवारामध्ये सुख समृद्धी आणि खुशींना घेऊन येते. त्यासोबत तुमच्या घरामध्ये जर कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तो दोषही दूर होईल आणि तुमच्या व्यापार कारोबारात खूप भरभराट होईल. बऱ्याच वेळा काही लोक खूप मेहनत करूनही तेवढेसे धन कमवू शकत नसतात जेवढे की ते त्या धनाचे पात्र असतात आणि एवढी मेहनत करूनही त्यांची तिजोरी नेहमी रिकामीच राहते. तर यास पूर्ण वर्षभर भरलेली पाहण्यासाठी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी कुबेर यंत्राची ही विधिविधानाने पूजाही केली पाहिजे. 11वी वस्तू आहे
सोन्या चांदीने बनविलेला कोणताही दागिना किंवा मग एखादा छोटासा सिक्का तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार धनतेरसच्या दिवशी खरेदी केला पाहिजे आणि त्याची तुम्ही पूजा केली पाहिजे. जर तुम्ही सामर्थ्यशील नसाल तर या सोन्या चांदीच्या आभूषणाऐवजी मातीची भांडी किंवा एखादा चम्मचही आजच्या दिवशी जर घरामध्ये खरेदी करून आणता तर यानेही तुमच्या घरामध्ये पूर्ण वर्षभर खूप भरभराट होते. आणि हे सर्वच जण जाणतात की धनतेरसच्या दिवशी नवीन भांड्यांची खरेदी केली जाते, परंतु या नवीन भांड्यांच्या खरेदीमध्येही तुम्हाला हे ध्यानात ठेवायचे आहे की आजच्या दिवशी जर तुम्ही पितळेची भांडी खरेदी करून आणता तर हे खूपच शुभ असतात. ज्यांचे भांडी खरेदी करण्याचे सामर्थ्य नसेल तर त्यांनी आजच्या दिवशी धनतेरसच्या पूजेच्या संबंधित जी पण सामग्री आहे तिला खरेदी करून घरी आणले पाहिजे. असे केल्यानेही तुम्हाला धन, कुबेर, धन्वंतरी देव आणि श्री लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. परंतु या दिवशी तुम्हाला लोखंडाच्या वस्तू अथवा भांडी चुकून सुद्धा खरेदी करायच्या नाहीये, कारण की लोखंडाची भांडी खरेदी केल्याने एकतर शनिदोष लागतो, शनी संबंधितच्या समस्या, पिढांचे त्रास तुमच्या कुंडलीमध्ये, घर परिवारामध्ये येऊ शकतात आणि राहू केतू ही बलवान होतात आणि आपला दुष्प्रभावही दाखवू लागतात. शेवटची वस्तू आहे पूजा सामग्रीचे सामान आणि धार्मिक पुस्तके व ग्रंथ. जर तुम्ही आतापर्यंत सांगण्यात आलेल्या सर्व 12 वस्तूंना खरेदी करण्यात असमर्थ आहात तर आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजेच्या संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करून आणता, जसे की मातीचे दिवे इत्यादी वगैरे काही खरेदी करून आणता, तर यानेही तुम्हाला धनतेरसच्या दिवशी केल्या गेलेल्या पूजनाचे पुण्य अवश्यच प्राप्त होते. जर तुम्हाला पूजेच्या संबंधित काही सामान आणायचे असेल, जसे की हळद, कुंकू, अक्षता, कलाव्याचा धागा किंवा मग कोणतेही असे सामान, लवंग, वेलची, पान सुपारी, बत्ताशे, तर हेही तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता. याशिवाय आता धार्मिक पुस्तकांमध्ये जसे की व्रत कथांची पुस्तके आहेत, श्रीमद भगवद्गीता आहे, गुरुचरित्र आहे किंवा मग पूर्ण आठवडाभर वाचली जाणारी ज्या पण व्रतांची, सणासुदांची पुस्तके आहेत, आरतींची पुस्तके, चालिसांची पुस्तके, आणि जर तुम्ही यांचे वाचन करत असाल तर यांची तुम्ही या धनतेरसच्या दिवशी आपल्या घरी आणू शकता आणि यांची पूजा करू शकता. याने श्री लक्ष्मी, श्री गणेश आणि श्री सरस्वती या तिन्ही देवतांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम बनून राहील. तर भक्तो, जर तुम्ही या 13 पैकी कोणत्याही एका वस्तूला आपल्या घरी आणून त्याची पूजा करता आणि आपल्या घरात ठेवता तर असे बोलले जाते, पूर्ण वर्षभर धनाची देवी श्री लक्ष्मीची कृपा व आशीर्वाद तुमच्यावर बनून राहतो. घरामध्ये तुम्हाला कधी कर्ज घेण्याची वेळ येणार नाही आणि तुम्ही जे काही कमवाल त्यामध्ये तुम्हाला 13 पटीने वाढ होत असल्याची पाहण्यास मिळेल. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.